शेतकरी मित्रांनो, ज्यांचा उन्हाळा कांदा साधारणपणे 1 महिन्याचा लागवड झाली, तणनाशकाची फवारणी झालेली आहे आणि कुठल्या पद्धतीनं फवारणी घेतली गेली पाहिजे, ज्या शेतकरी बांधवाची तणनाशक फवारणी झाली, माझा घरचा प्लॉट आहे बघू शकता आपण, आणि घरच्या प्लॉटचं लागवड आहे ती 16-17 डिसेंबरची 2025 आणि आज आहे 14 जानेवारी मकर संक्रांत 2026. तर साधारणपणे 2 दिवसांनी हा 1 महिन्याचा कांदा होईल आणि याला तणनाशकाची फवारणी घेतलेली आहे. अजून पाऊलसुद्धा वल्ल्यामध्ये फवारणी घेतली, ती चांगले रिझल्ट आले, कुठेही तण राहिलेलं नाही. त्याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. आता याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी कुठली फवारणी घ्यायची. आता याला पाणी दिलं जाणार आहे, पाणी दिलं गेल्यानंतर कुठली फवारणी घेतली गेली पाहिजे. तर मी आपल्याला सजेस्ट करेल की आता वातावरण खराब आहे, या वातावरणामुळं थ्रिप्स येऊ शकतो, कांद्याला करपा येऊ शकतो, शेंडे पिवळे पडू शकतात किंवा जळू शकतात. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम येऊ शकतो. एक साधी सोपी सरळ फवारणी घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला अँट्राकॉल 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, 2 ते 2.5 ग्रॅमपर्यंत घेऊ शकता. अँट्राकॉल घ्यायचं जे बुरशीनाशक म्हणून काम करेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे हमला हे कीटकनाशक म्हणून काम करेल. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं की आपल्याला करपाई कंट्रोल होईल, कार्यामध्ये येणारा मावा आहे तो मावासुद्धा कंट्रोल होईल. अशा पद्धतीनं ही साधारणपणे 1 महिन्याच्या कांद्यासाठी